आपण जो प्रश्न उपस्थित केला तो महत्त्वाचा आहे की बिबट्यांची संख्या अध्यक्ष महाराज वेगाने वाढते आहे। आता 1600 पेक्षा जास्त बिबट झाले। नसबंदीचा प्रस्ताव हा आपण केंद्र सरकारकडे पाठवला, पण केंद्र सरकारने नसबंदीच्या प्रस्तावाला अनुमती दिलेली नाही आणि म्हणून आपण आता पिंजऱ्याची संख्या तिप्पट केली आणि फक्त पिंजऱ्याची संख्या तिप्पट केली नाही, 7 दिवसापूर्वी या लक्षवेधीचा आढावा घेताना आपण एक निर्णय आता केला आहे की पहिल्यांदा बिबट पकडायचा असेल तर आपल्या देशाच्या कायद्यानुसार त्याचा अधिकार हा पीसीसीएफला आहे। आपण प्रयत्न केला की पीसीसीएफचा अधिकार हा खालच्या स्तरावर डीसीएफ पर्यंत आपल्याला देता येईल का, पण डीसीएफ पर्यंत तो अधिकार नियमाच्या चौकटीत देता येत नसल्याने 24 तासामध्ये ही परवानगी दिलीच पाहिजे असा जीआर आपण निर्गमित करतोय, ज्या कारणाने बिबट पकडण्यासाठी पिंजऱ्यामध्ये आपल्याला याचा निश्चितपणे उपयोग होईल। सध्या महाराष्ट्रामध्ये वाघांची आणि बिबट्यांची संख्या वाढली असल्याने तुम्ही जी सूचना केली की कोणाला वाघ पाहिजे का, कोणाला बिबट पाहिजे का अशी विचारणाही आपण केली आणि यातून मग काही राज्यांनी त्याची मागणी केली आहे। खाजगी नाही म्हणाय तर मग तुझ्याचकडे पाठवले असते, पण आता आपल्याला बिबट्यांच्या बाबतीमध्ये किंवा वाघांच्या बाबतीत काही लोकांनी मागणी केली आहे। आपल्या जुन्नर भागामध्ये आता एक सफारी करण्याचाही निर्णय आपण घेतोय आणि तुम्हाला विस्तृत तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे प्राप्त व्हावं यासाठी 3 वाजता मी ताबडतोब दालनामध्ये बैठक घेऊन तुमचे इतर जे प्रश्न आहेत ज्यामध्ये काही कायद्याच्या अडचणी असतील त्यावर आपण चर्चा करू। प्रधान सचिव सुद्धा तिथं असतील आणि त्यामध्ये सरकार सकारात्मकपणे तुमच्या भागातल्या या गंभीर प्रश्नाकडे निश्चितपणे आपण एकत्र येऊन या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी। संदीप क्षीरसागर। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये फार महत्त्वाचा विषय, अनेकदा त्या सभागृहामध्ये त्या विषयावरती चर्चा झाली। ग्रामीण भागातला विषय, माझ्या मतदारसंघामध्ये मंत्री महोदय डुकराचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे, आपण ते थोडंफार नुकसान करत नाहीत तर ते पूर्ण शेती म्हणजे उद्ध्वस्त करून टाकतात। ह्याच्या पुढचं अध्यक्ष महोदय काही प्रकारी घटना अशा झाल्या आहेत की आपण जी उपाययोजना मंत्री महोदय आपण करतात की ती आपण चारी करतो किंवा ते तारची कंपाऊंड वॉल करतो, पण त्यांनी काही सुद्धा फरक पडत नाही। उलट ते चारीवरतून हरणासारखी उड्या मारून जातात आणि जी तार केलेली कंपाऊंड वॉल आहेत ती 2-3 दिवसामध्ये ते आतून उकरून त्याच्यामध्ये बाहेर जातात। अध्यक्ष महोदय, या डुकरांच्या त्रासामुळे फक्त शेतीच उद्ध्वस्त होत नाहीये तर काही शेतकऱ्यांना आपले प्राण सुद्धा गमावे लागले आहेत। तर माझी स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयाला आहे की या संदर्भातली जी उपाययोजना आपण आपल्या विभागामार्फत ठरवली आहे ती पूरक नाही आहे, तर कायमस्वरूपी काही या संदर्भातल्या उपाययोजना करा, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। अध्यक्ष महाराज, 15,000 रुपये अनुदानात जर तुम्ही औषध जर सांगितलं, आता या औषधीचा अभ्यास नाही आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कदाचित, पण तुम्ही जर सांगितलं तर ते औषध कारगर असेल तर वापरता येईल। पण एक महत्त्वाचा मुद्दा कदाचित सन्माननीय सदस्यांचा, कारण त्यांनी तो मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, जे पर्यावरणाचं रक्षण करणारे गाव आहे, गावकरी आहे, गाववासी आहे, त्यांना न्याय दिला पाहिजे। आणि वाघांची संख्या अध्यक्ष महाराज एवढ्या वेगाने वाढते आहे तरी आपण प्रयत्न करतो रिलोकेट करायचा, पण शेवटी 80% हे हमले जंगलात होतात, कारण जंगलात उपजीविकेसाठी लोकांना जावं लागतं आणि मग यामध्ये कारण नसताना गरीब माणूस प्राण गमावतो। त्यांनी जी सूचना केली तो प्रस्तावही आम्ही सरकारकडे दिलेला आहे की साधारणतः ज्यांच्या कुटुंबाला आपण हे खरं आहे मदत सर्वात जास्त करतो पण पैशाने जीव घेता येत नाही, म्हणून त्यांच्या कुटुंबाला नोकरी देता येईल का हा प्रश्न अध्यक्ष महाराज सोडवण्यासाठी आम्ही प्रस्ताव तयार केला। गेल्या 10 दिवसापूर्वी जेव्हा मला स्वतः सन्माननीय सदस्य व्यक्तिगत भेट झाली तेव्हा त्यांनी प्रस्ताव असा करता येईल का विचारलं, तर मी प्रस्तावही केला, पण त्याची प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसमध्ये सरकार, तुम्हाला माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री एवढे संवेदनशील आहे की आशिषजी हा प्रश्न सुटण्याची शक्यता आता वाटते आहे, बघू पुढे काय होतं। विश्वजित कदम। अध्यक्ष महोदय, वन खात्याच्या संदर्भात चर्चा करत असताना माझ्या कडेगाव तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये सागरेश्वर नावाचं एक जुनं अभयारण्य, तिथं जवळजवळ 2000 हरणं आहेत आणि मगाचपासून हा विषय चाललाय की त्या अभयारण्याला लगत असणारी जी गावं आहेत
तिथं रानडुकरांचा इतर ठिकाणी कदाचित फॉरेस्टमध्ये गावांमध्ये शेती पिकांचं नुकसान होत असेल, माझ्याकडे हरणांचं नुकसान होतं आणि त्याच्यावर काही उपाययोजना काढत नाही। गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांची संख्या सुद्धा आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये वाढत चाललेली आहे। सांगली शहरामध्ये सुद्धा काही महिन्यांपूर्वी बिबट्यांनी हल्ला केलेला होता आणि वन खात्यांच्या अधिकाऱ्यांना कळवलं, एक तर त्यांच्याकडनं रिस्पॉन्स हा मुनगंटीवार साहेब जवळजवळ 2 दिवसानंतर मिळतो। ते आल्यानंतर दुसऱ्या शेतकऱ्यांना सांगतात हो ही बिबट्याची पावलं आहेत, हे त्याच्या काय त्या असतील खुणा आहेत आणि मग ते तसं बोलून निघून जातात। पुढे काहीच त्या उपाययोजना सांगत नाही। स्थानिक गावातील लोकांना या बाबतीत एक संरक्षणाचं एक प्रशिक्षण दिलं पाहिजे। दुसरं, कृष्णा नदीमध्ये 2 प्रश्न माझे गंभीर आहेत। मगरींची संख्या सुद्धा वाढत चाललेली आहे आणि त्या मगरींचे हल्ले होतात हे माणसांवर झालेल्या दर वर्षातनं काही माणसं आमची त्यातली दगावतात। या मगरींबाबतीत सुद्धा वन खातं आलं की नुसतं सल्ले देऊन निघून जातात, उपाययोजना काहीच नाही। आणि सर्वात महत्त्वाचं, आता आपण बोलत असं म्हणाला घुनस नावाचा जो विषारी साप आहे ह्याची सुद्धा कोयनेतनं पूर 2019ला फडणवीस साहेब आपण पुराची परिस्थिती पाहिली, त्याच्यानंतर या घुनस सापीची संख्या सांगली जिल्ह्यात कोल्हापुरात प्रचंड मोठ्या संख्येने वाढली आहे। हे साप अंडी देत नाही, डायरेक्ट पिलं 40-50 देतं, ह्याच्यावरही उपाययोजना नाहीत। सातत्याने आम्ही सांगतोय या घुनस सापीमुळे चावलं की माणूस जवळजवळ अर्ध्या तासात मरून जातो, ह्याची लस नसते उपलब्ध। आता तुम्ही मगाशी मला सांगितलं, हा नवीनच विषय मला कळला की साप हा वन खात्याच्या अंतर्गत येत नाही, मग कशाच्या खात्यात अंतर्गत येतो? तर ह्याच्या बाबतीत ह्या मगरींचा, या सापींचा आणि जे आमच्या इथं सागरेश्वर अभयारण्याचं जे नुकसान होतंय, प्रशिक्षण द्यावं। कुंपण अध्यक्ष महोदय, महत्वाचा विषय, 70% कामं सांगली जिल्ह्यातल्या वन खात्याची जी काही कंपाऊंडची केली जातात, इतर वन फॉरेस्टच्यात केली जातात, ती एकाच कॉन्ट्रॅक्टरला दिली। ही काय भानगड आहे? 70% कामं आणि उर्वरित 30% दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला दिली जातात। ह्याच्यावर आपण चौकशी करावी। शेवटच्या प्रश्नाकडून आणि ह्याच्यावर की पहिली गोष्ट कुंपण, ठीक आहे, उत्तर घेऊया विश्वजितजी। अध्यक्ष महाराज, कुंपण डीबीटीच्या माध्यमातून दिलं जातं। मी आत्ताच सांगितलं की असं प्रकार होऊ नये म्हणून आपण डीबीटीच्या माध्यमातून देतो। आपली जी कुंपणाच्या संदर्भातील तक्रार असेल ते तुम्ही डीपीडीसीतून जर दिली असेल तरच त्या कुंपणाचा हा प्रश्न होतो। राज्यामध्ये कुंपण हा डीबीटी डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर होते आणि म्हणून डीपीडीसीच्या बैठकीत तुम्ही याची माहिती घ्यावी की या कुंपणाच्या बाबतीत तुम्ही डीपीडीसीतून मान्य केलेत का पैसे। नंबर 2, मी पुन्हा सांगितलं की सर्पदंश आणि त्याची मदत वन विभागात येत नाही, पण तरीही मी पुन्हा सांगतो, सांगितलं मागेही सांगितलं, मला वाटतं मी पुन्हा सांगतोय तो पाळीव प्राणी नाही, पण त्याची मदत वन विभागाकडून दिली जात नाही। पूर्ण देशामध्ये हा नियम आहे, आपण करू शकत नाही कारण तो साप वन विभागात वनात गेल्यावर चावत नाही, तो तुमच्या घरी चावतो म्हणून